नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा 2026 TET परीक्षेची जर तयारी करत असाल तर आजचं सेशन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या सेशनमध्ये आपण मराठी व्याकरण यावरील 30 प्रश्नांचा सराव करणार आहोत स्पष्टीकरणासह. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महत्त्वाचं सेशन असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये मराठी व्याकरणावरती प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात ते बघायचं आहे. बघा, पहिलाच प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा आहे की खालील शब्दाचा अर्थ ओळखा. या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. मग शब्द दिलेला आहे सुमन. सुमन या शब्दाचा अर्थ काय असेल तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय पुष्प. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न असा आहे वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मग वैयक्तिकचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर सामूहिक असेल. पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा. धाबेदनाने या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय. घरात धामण बघून राजूचे धाबे दणाणले. मग धाबे दणाणले याचा अर्थ काय असेल तर लक्षात ठेवा, धाबे दणाणले याचा अर्थ आहे, याचा अर्थ लक्षात ठेवा खूप घाबरणे. याचा अर्थ काय आहे? खूप घाबरणे. ठीक आहे, लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा बघायचा आपल्याला. बघा काय दिलेला आहे. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. मग वाक्य काय दिले की मुलाने पपई खाल्ली. काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर? तर हा जो आहे वाक्य कोणत्या प्रयोगाचा आहे तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो आपल्या प्रश्नाचं उत्तर कर्मणी प्रयोग. ओके, मग कर्मणी प्रयोगाचा हा उदाहरण आहे मुलाने पपई खाल्ली. मग कर्मणी प्रयोगाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. बघा, मग कर्मणी प्रयोगामध्ये काय मित्रांनो तर कर्ता काय आहे ते ओळखा. या वाक्यात कर्ता आहे मुलाने. मग मग कर्त्याला जो प्रत्यय लागलेला आहे ने आणि कर्माला प्रत्यय आहे का नाही, मग कोणता प्रयोग असणार आहे तर कर्मणी प्रयोग असणार आहे. ठीक आहे, पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न असा आहे खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले विधान ओळखा. मग विधान काय दिलेलं आहे तर पाऊस पडत आहे का. मग हा जो आहे हा प्रश्नार्थी वाक्य आहे, कारण या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लागलंय म्हणून हा वाक्य प्रश्नार्थी असतील. वाक्याचा आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरित करायचं आहे. मग काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर? तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय. पाऊस पडत आहे. हे आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य आहे. ओके, याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 6वा बघायचंय. बघा, प्रश्न काय दिलेला आहे. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. शब्द काय दिलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी शब्द दिले पाय. पाय या शब्दाचा आपल्याला ओळखायचा आहे अर्थ. मग मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय चरण. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा बघायचा आपल्याला. प्रश्न असा आहे फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. या काव्यपंक्तीतील निराशा या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. मग निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आशा. ओके, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा बघायचा आहे. प्रश्न असा आहे आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी. या वाक्यातील सागर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मग सागर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आणि काव्यपंक्ती बघा काय दिलेली आहे तर आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी याच्यामधला जो सागर आहे या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो समुद्र. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न खालील शब्दाचा समास ओळखा. समास ओळखायचा आहे. शब्द काय आहे तर मग नवरात्र. नवरात्र हे शब्द दिलेला आहे आणि याचा आपल्याला समास ओळखायचा आहे. या शब्दाचा समास ओळखायचा आहे. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो द्विगु समास. ओके, हे नवरात्र जे शब्द आहे हे द्विगु समासामधला आहे मित्रांनो. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे द्विगु समासामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि त्यातूनच समूहाचा बोध होतो. म्हणजेच बघा मित्रांनो, नवरात्र याची जर आपण फोड केली तर काय होईल? नऊ रात्रीचा समूह. ओके, पहिला जो शब्द आहे नऊ हे संख्या विशेषण असेल आणि त्याच्याशी रिलेटेडच काय आहे तर नऊ रात्रीचा समूह. म्हणजेच काय मित्रांनो तर याच्यामधून आपल्याला समूहाचा बोध पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 10वा. बघा काय दिलेला आहे.
हस्तक्षेप करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय की कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा, प्रश्न क्रमांक 11. प्रश्न असा आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे अप्पलपोटा. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय. स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा यालाच अप्पलपोटा आपण असं म्हणतोय. या शब्दाचा अर्थ असेल. याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, खालील शब्दाचा समास ओळखा. परत समासावरती प्रश्न विचारले. शब्द काय आहे तर महादेव. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय तत्पुरुष समास. महादेव हा जो शब्द आहे हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. मग तत्पुरुष समासाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. बघा, महादेव याची फोड जर केली मित्रांनो तर काय होते, महान असा देव म्हणजे महादेव. ओके. मग याच्यामध्ये बघा, पहिले पद हे काय आहे तर विशेषण आहे. पहिले पद हे जे आहे मित्रांनो महान हे काय आहे विशेषण, आणि त्याच्यानंतर दुसरे पद जे आहे देव हे आहे नाम. ओके. पहिले पद आहे विशेषण, पहिलं जर विशेषण आणि शेवटचं दुसरा पद जर नाम असेल तर ते तत्पुरुष समासाचे प्रकार आहे असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न काय दिलेला आहे, माणूस जेव्हा जागा होतो हे कोणाचे आत्मकथन आहे. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळते गोदावरी परुळेकर. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 14 बघायचा आपल्याला, पान उतार करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. मित्रांनो, काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर तर या ठिकाणी पर्याय सी मध्ये पाहायला मिळते सासूबाईने सुनेचा पान उतार केला. पुढचा प्रश्न क्रमांक 15, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य काय दिले तर व्यायामात बदल म्हणून मी पोहतो किंवा नृत्य करतो असं वाक्य दिलेलं आहे. मग हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो संयुक्त वाक्य. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, प्रश्न 16. प्रश्न असा आहे, रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय सूर्य. ओके. रवी या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल सूर्य. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 17. बघा काय दिले, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. मग म्हण काय आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. या म्हणीचा योग्य अर्थ काय असेल तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळते आपल्या अन्नदाताशी कृतज्ञतेने वागावे. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 18. बघा काय दिले, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वाक्प्रचार दिले काय आहे तर हतबल होणे याचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतोय असमर्थ ठरणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 19. प्रश्न असा आहे, अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मग विरुद्धार्थी शब्द काय आहे, अवकृपाचा विरुद्धार्थी शब्द असेल पर्याय ए मध्ये पाहायला मिळतोय उत्तर कृपा. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 20. प्रश्न असा आहे, आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्रेचे लेखक कोण. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय नरेंद्र जाधव. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21 काय दिलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, बखर एका राज्याची ही कादंबरी कोणी लिहिली. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बी त्र्यंबक वी सरदेशमुख. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे 22 नंबरचा. बघा काय दिलेला आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायचा आहे. वाक्य काय दिलेलं आहे, उंदीर मांजराकडून मारला जातो हे या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे आणि आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय डी असेल नवीन कर्मणी. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 23. बघा, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण दिलेला आहे, पुढच्यास ठेस मागचा सहाना. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघायचा आपल्याला. बघा काय दिलेले, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. हुतात्मा. मग या हुतात्मा शब्दाचा योग्य अर्थ काय असणार आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल देशासाठी प्राणार्पण केलेला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 25. बघा, खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. विधान दिलेलं आहे, राजांचा अर्थ फेटाळण्यात आला. मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बी असेल राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. याच्यानंतर आपल्याला एक उतारा दिला जातो, त्या उतारावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं काढावं लागतो. मित्रांनो, 26 ते 30 पर्यंतचे प्रश्न उतारावरती असणार. मग हे प्रश्न कुठे तर शेवटी दिलेले जातात. बघा,
या ठिकाणी हा उतारा दिलाय. त्याच्यानंतर 26 नंबरचा प्रश्न बघा. दानांची खरी कसोटी कोणती? मग दानांची खरी कसोटी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठे उतारामध्ये शोधावं लागतो. मग या ठिकाणी दानांची खरी कसोटी आपल्या प्रश्नाचं उत्तर या उतारामध्ये पाहायला मिळते. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्या जवळील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी हे आपल्याला उतारावरून पाहायला मिळते. मग पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल बघा, सर्वस्वाचे दान. त्याच्यानंतर 27 नंबरचा प्रश्न बघा. अस्थिदान करणारा कोण? मग आता हे आपल्याला कुठे बघायचं आहे? उतारामध्ये. या प्रश्नाचं उत्तर बघा उतारामध्ये कुठे पाहायला मिळतोय? बघा, अस्थिदान करणारा हे कुठे पाहायला मिळतोय बघा. इथून पुढे दधींच्या अस्थिदानातून घेतला. म्हणजे काय उत्तर? पर्याय ए दधींची असणार आहे. ओके, दधींची हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर बघू शकता प्रश्न क्रमांक 28 काय दिले. आपला सोन्याचा दात उपटून एका ब्राह्मणांची विवंचना भागविणारा कोण? मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठे? तर याच्यामध्ये बघावं लागते उतार्यामध्ये. बघा, हे या ठिकाणी उदार कर्णांचे जीवनभर दान केलेच. म्हणजे हे तुम्ही या ठिकाणी वाक्य बघू शकता. म्हणजे कर्णाचे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी मध्ये बघू शकता. ओके, पर्याय 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 29 नंबरचा प्रश्न बघा. दानासंदर्भात विसंगत जोडी ओळखा. मग आता हे उतारामध्ये बघा, सूर्यप्रकाशदान हे आपल्याला उतारामध्ये शोधायचं आहे. बघा कुठे पाहायला मिळतोय? तर या ठिकाणी सूर्यप्रकाशदान करतो. हे बघा, ही योग्य जोडी असेल. त्याच्यानंतर सरिता जीवनदान. मग सरिता जीवनदान उतारामध्ये बघा आहे, सरिता जीवनदान करते. ओके, हे पण जोडी योग्य आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे चौथा पर्याय, सम्राट हर्षवर्धनने जिंकलेली सर्व संपत्ती दान करतोय. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुढे कुठे दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय असेल? तर पर्याय 3 असेल. मग चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय 3 श्रीयाळ चांगुना भूदान हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता शेवटचा प्रश्न बघा. स्वप्नात दिलेल्या दानांची दक्षिणा देण्यासाठी आपल्या पत्नीसह विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात कोण उभे राहिले? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्यायामध्ये उतारामध्ये शोधायचं आहे. बघा, स्वप्नांना दिलेल्या दानांची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्वविक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय पर्याय ए राजा हरिश्चंद्र. ओके, अशा पद्धतीने आपल्याला उतारावरील प्रश्न सोडवावा लागतो. ठीक आहे, 30 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने शिकायचं असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. मित्रांनो, दररोज तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळत जाईल. ठीक आहे, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आपण बालमानसशास्त्र याच प्रश्नपत्रिकेमधील बालमानसशास्त्र या विषयावरती कसे प्रश्न परीक्षेला येतात ते घेऊन. ठीक आहे, आजच्या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.